नमस्कार, ETV भारत मध्ये आपले स्वागत. आपण पाहत आहात न्यूज टाइम. नितीन गडकरी आमचे मोठे नेते. महाराष्ट्राची यादी येईल तेव्हा गडकरींचं नाव टॉपवर असेल. देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. जागा वाटपाची घोषणा लवकरच करणार. हुकुमशाहीचे मर्दन करून भारत मातेचे रक्षण करा. उद्धव ठाकरेंची भाजपा सरकारवर जोरदार टीका. पुढील सरकार मोदींचं नसणार, ठाकरेंना विश्वास. मोदी की गॅरंटी या जाहिरातीवर काँग्रेसचा आक्षेप. निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांची माहिती. महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींकडून गॅस सिलेंडरच्या दरात 100 रुपयांची कपात. सिलेंडरचे दर कमी करणं हा निवडणुकीचा जुमला. खासदार सुप्रिया सुळेंची टीका. देशभरात महाशिवरात्रीचा उत्साह. त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर, कोकणातील कुणकेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी. साईबाबांच्या प्रसादालयात 15,000 किलो साबुदाणा खिचडीचा प्रसाद. रामोजी फिल्म सिटीमध्ये महिला दिन उत्साहात साजरा. विविध कार्यक्रमांमध्ये महिला कर्मचाऱ्यांनी घेतला सहभाग. महिलांनी समस्यांना घाबरू नये, मंत्री सीताक्का यांचा सल्ला. मराठा आरक्षणावर टांगती तलवार. भरती किंवा शैक्षणिक दाखले देताना ते कोर्टाच्या अंतिम निर्णयावर अवलंबून राहतील हे ध्यानात ठेवा. मुंबई हायकोर्टाचे राज्य सरकारला निर्देश. इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्षा सुधा मूर्ती यांच्या गळ्यात राज्यसभा खासदारकीची माळ. राष्ट्रपतींनी केली निवड. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली माहिती. केदारनाथ धामचे 10 मे रोजी तर बद्रीनाथ धामचे 12 मे रोजी उघडणार कपाट. दर्शनाला येणाऱ्या भाविकांसाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी. अभिनेत्री नयनतारा आणि तिचा दिग्दर्शक पती विघ्नेश यांच्या डिवोर्सच्या चर्चा. नयनतारानं पती आणि जुळ्या मुलांसह फोटो शेअर करत दिला चर्चांना पूर्णविराम. न्यूज टाइम मध्ये आज इथेच थांबूया. अधिक माहितीसाठी लॉग इन करा etv.bharat.com.